जय श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक मनुष्याला वाटत असते की मी इतका सर्वांशी चांगला वागतो, देवाची भक्ती पूजा अर्चा देवधर्म करतो, तरीही माझ्या आयुष्यातच अडचणी का येत आहेत. सगळेजण माझ्याविषयीचे चुकीचे मत का बनवत आहेत, माझे काय चुकत आहे तेच कळत नाही. तर भक्तांनो, तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असला तरी कुठे ना कुठे तुमच्या मनात अदृश्यरूपी अहंकार हा निर्माण होतोच, आणि या अहंकारामुळेच तुमच्याबद्दल लोक चुकीचे मत करत आहेत. तर अहंकार हा 5 गोष्टींमध्ये असतो: संपत्ती, सौंदर्य, ताकद, ज्ञान आणि कुल, म्हणजे जातीचे श्रेष्ठत्व. या 5ही गोष्टींचा अहंकार मानवाच्या पदरी अडचणी, दुःख व अशांती, निराशा जन्माला घालतात. अहंकार कसा, कोठे, कधीही निर्माण होऊ शकतो याचे उदाहरण देताना भक्तांना महाभारतातील कृष्ण अर्जुनाची गोष्ट सांगताना स्वामी म्हणतात, अर्जुनाला अनेक वेळा अहंकार झाला होता, पण त्याचे पुण्य असे की त्याच्याबरोबर भगवान श्रीकृष्ण होते, ज्यांनी त्याला वेळोवेळी मार्ग दाखवला. तर गोष्ट अशी आहे की महाभारतामध्ये पांडवांच्या बरोबर साक्षात भगवान श्रीकृष्ण होते आणि अर्जुनाच्या रथाचे सारथ्य स्वतः भगवान श्रीकृष्ण करत होते. अर्जुन आणि कर्णाचे जेव्हा युद्ध सुरू झाले त्यावेळी कर्णाच्या बाणाच्या प्रहाराने अर्जुनाच्या रथावर काहीच परिणाम होत नव्हता. त्यावेळी अर्जुनाला असे वाटले की कर्णाच्या बाणामध्ये काहीच शक्ती नाही. पण ज्यावेळी अर्जुन बाण मारत होता त्यावेळी कर्णाचा रथ 20-25 हात मागे सरकत होता. दोघेही पूर्ण शक्तीनिशी लढत होते. जेव्हा कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथाला लागायचा तर रथ थोडासा जरी मागे सरकला तेव्हा श्रीकृष्ण कर्णाची स्तुती करायचे. पण अर्जुनाच्या बाणांमुळे कर्णाला मागे जरी हटावे लागले तरी श्रीकृष्ण शांत राहायचे. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून कर्णाची स्तुती ऐकून अर्जुनाला राहावलं नाही आणि तो भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, हे केशवा, माझ्या बाणांमुळे कर्णाचा रथ मागे सरकतो, पण कर्णाच्या बाणांमुळे माझा रथ थोडा सरकतो. माझ्या बाणांच्या पेक्षा कर्णाचे बाण खूप कमजोर आहेत, तरी पण तुम्ही त्याची स्तुती का करत आहात. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे पार्थ, तुझ्या रथावर मी स्वतः बसलो आहे. रथाच्या पुढे जी पताका आहे त्यावर हनुमानजी बसले आहेत. रथाच्या चाकांना स्वतः शेषनागाने पकडून ठेवले आहे. इतक्या शक्ती तुझ्याबरोबर असतानाही जेव्हा कर्ण बाणांचा प्रहार करतो व त्यामुळे रथ थोडा जरी मागे सरकत असेल तर याचा अर्थ असा आहे की कर्णाचे बाण हे कमजोर नाहीत. तुझ्याबरोबर मी स्वतः आहे, पण कर्णाबरोबर फक्त त्याचा पराक्रम आहे आणि तो तुला काट्याची टक्कर देत आहे, त्यामुळे तो अजिबात कमजोर नाही. हे ऐकताच अर्जुनाचा काही क्षणासाठी निर्माण झालेला अहंकार गळून गेला. श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावले की कधीही दुसऱ्याला कमजोर समजू नकोस आणि स्वतःला अहंकारापासून वाचव, कारण अहंकारामुळे व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते व तो स्वतःलाच श्रेष्ठ समजू लागतो. त्यामुळे त्याचे स्वतःचेच अधपतन व्हायला लागते. अहंकारामुळे जवळची माणसे दुरावतात, एकटेपण येते आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय हाती काहीच राहत नाही. स्वामी म्हणतात की कधीही दुसऱ्याला कमजोर समजण्याची चूक करू नकोस. तुम्ही शक्तिशाली असाल, पण वेळ ही सगळ्यांपेक्षा शक्तिशाली आहे. कोणतीच गोष्ट शाश्वत कायमस्वरूपी टिकणारी नाही, तेव्हा त्याचा गर्व करू नको. अहंकाराने दुसऱ्यांना तुच्छ लेखू नको. तर मित्रांनो, तुम्हाला हा स्वामींचा संदेश पटला असेल आणि वेळीच सावध झाला असाल तर कमेंटमध्ये धन्यवाद देवा, जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जय श्री स्वामी समर्थ.